नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कडा येथे अजून एका शेतकऱ्याच्या ब्रँडच्या शोधात। SK ग्रुप या नावाने स्वतःचा हॅचरी आणि ब्रँड सुरू करणारे। नमस्कार सर। नमस्कार। तुमचा ब्रँड शोधत शोधत येथे आलोय। तुम्ही स्वतःला ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश तर केलंच आहे, पण भारतभरात शेतकऱ्यांना पिल्ल प्रोव्हाइड करून त्यांनाही मदत करताय। तुमचा सगळं ब्रीडिंग सेटअप, हॅचिंग सेटअप दाखवता येईल का? हो चालेल, आपण दाखवू। चल। तुमच्या वडिलांनी 200 कोंबड्यांपासून सुरुवात केली होती ना? हो बरोबर। तर तिथपासून आता ब्रँड बनेपर्यंत हा प्रवास कसा झाला याच्याबद्दल थोडं सांगा ना। वडिलोपार्जित समजा हा आमचा व्यवसाय। वडिलांनी 200 पक्ष्यांपासून सुरुवात केली। 1994 ला ही सुरुवात झाली होती। त्यानंतर आता 2017 पासून आम्ही दोघे भाऊ मिळून हा व्यवसाय पुढे टेक ओव्हर केला आहे। ओके। तर आजच्या मितीला आपल्याकडे एक 40,000 ब्रीडर पक्षी आहेत। ब्रीडर पक्षी म्हणजे जो आपला पक्षी अंडे देऊन ज्याच्यापासून आपण चिक्स तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातो। व 3 ते 3.5 लाखाचं आपलं आतापर्यंत गावरान पक्षामध्ये इंटिग्रेशन आहे। जे की 3 लाख? हो, 3 ते 3.5 लाख गावरान पक्ष्यांचं इंटिग्रेशन आहे। जे की आपण शेतकऱ्यांना पिल्ल, खाद्य, औषधं व टेक्निकल सपोर्ट पूर्ण आपण त्यांना प्रोव्हाइड करतो व त्यांचा माल पण आपण विकला जातो। ओके। आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जातीचे पक्षी आहेत आपल्याकडे? आपल्याकडे सोनाली आहे, जी की पूर्ण गावरांसारखीच आहे। दुसरी आपल्याकडे कावेरी, डीपी क्रॉस व ब्लॅक ॲस्ट्रोनॉट अशा 4 जाती आहेत आपल्याकडे। ओके। हे आहेत कावेरी जातीचे पक्षी। हे जे आपले ब्रीडर आहेत, ज्याच्यापासून आपण शेतकऱ्यांना कावेरी जातीचे 1 दिवसाचे पिल्ले प्रोव्हाइड करतो। 1 दिवसाचे पिल्ले प्रोव्हाइड करतात? तर ह्या पक्ष्यांचे वैशिष्ट्य असे आहे, 70 दिवसामध्ये 1300 ग्रॅम पर्यंत याचं ॲव्हरेज बॉडी वेट जातो। ओके। आणि सगळ्यात मोठा किती साईज होतो याचा? तसं 2 किलो 2.5 किलो पर्यंत पण साईज जाते। आणि जो आपण रेशो सांगतो ॲव्हरेज, एक 70 दिवसांमध्ये 1300 ग्रॅम पर्यंत साईज जाते। म्हणजे ज्याला मासा विक्री पण करायची आहे आणि अंडी पण करायची आहे? हो, त्या दोन्ही मांस आणि अंडी विक्रीसाठी हा असा उत्तम पक्षी आहे। उत्तम पक्षी आहे। आणि साधारण वर्षाला किती अंडी येतात त्याची? वर्षाला एक साधारण 200 पर्यंत अंडे, तुम्ही 200-210 अंडे धरायचे देऊ शकतो। आणि 55-60 ग्रॅमचा अंडा मिळतो? हो, 55 ते 60 ग्रॅम त्याचं ॲव्हरेज बॉडी वेट राहतं अंड्याचं। ओके। तर हा आहे आपला सोनाली जातीचा पक्षी, जो की हा दिसतानी पूर्ण गावरांसारखाच आहे। याचं बिहेवियर पूर्ण गावरांसारखंच आहे। पक्षी एकदम पूर्ण ऍक्टिव्ह असतो व अंडी व मांस उत्पन्नासाठी दोन्हीसाठी चांगला आहे। याचं अंडी देण्याचं प्रमाण आहे 170-180 वर्षाला हा अंडे देऊ शकतो। व याचं मांस समजा एक 100 दिवस लागतात। 100 दिवसामध्ये एक 3.5 महिने आपण धरू शकतो। 3.5 महिन्यामध्ये एक 1100 ग्रॅम पर्यंत याची साईज येऊ शकते। 1100 ग्रॅम। याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याची इम्युनिटी जी आहे, इम्युनिटी प्युअर गावरांपेक्षा पण याची चांगल्या प्रकारे याची इम्युनिटी त्याच्यावर चांगली आहे। हो, त्याच्यावर चांगली इम्युनिटी याची आहे। आता हे जे फीडर्स आहेत, हे पाण्याचे आणि ह्याचे का? हो, हे पाण्यासाठी आणि हे फीडसाठी। तर हे ऑटोमॅटिक फील होतं का? हा, हे ऑटोमॅटिक फील होतं। आता आपण याला मेडिसिन टाकलेलं होतं, थोडं थोडं करून पाणी संपत आलेलं आहे। तुम्ही याच्यात बघू शकता, याच्यात थोडं थोडं पाणी आहे समजा। हो। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअली भरता? हा, याच्यामध्ये मॅन्युअली फीड टाकलं। ओके। आणि ह्याच्यामध्ये अंडी घालतात का? हो, हे अंड्यांसाठी केलेलं आहे कॅरेट, जिथं पक्षी बसून येतात अंडे घालतो समजा। ओके। आता हे अंडे तुम्ही कलेक्ट करून हॅचिंग करता? हा, हे अंडे आपण कलेक्ट करतो। दिवसातून आपण 5 वेळा अंड्याचं कलेक्शन केलं जातं। ओके। कलेक्शन केल्यानंतर आपण ते अंडे कोल्ड रूमला स्टोअर केले जातात। कोल्ड रूमला स्टोअर? हो, कोल्ड रूमला स्टोअर केले जातात व त्याच्यानंतर आपण हॅचरीमध्ये शिफ्ट करतो। चला, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप पण आहेत ना आपल्याकडे? हो, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप पण आहे, ते तुम्हाला मी ते बघूया आणि मग कोल्ड रूम बघूया। ओके, चालेल। आणि ही ती जगप्रसिद्ध ब्रीड का? हो, हे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप म्हणून ब्रीड आहे। हा, जे की अंड्यासाठी फेमस आहे व ट्रेंडिंगला आहे सध्या। मी असं ऐकलं ह्या ब्रीडचा 365 दिवसात 364 अंडीचा रेकॉर्ड आहे? नाही, 365 364 अंडे नाही देणार, पण हा पक्षी गावरान पक्ष्यांमध्ये आपण जे गावरान ब्रीड बघतो, त्या गावरान ब्रीड मध्ये हा जास्त प्रमाणात अंडे देऊ शकतो। जास्त प्रमाणात 250 ते 280 पर्यंत अंड्याचे वार्षिक निघू शकतात। ओके। आणि याच्यात आणि कावेरीमध्ये अंड्यांचा साईज सेमच आहे? हो, अंड्यांची साईज दोन्हीमध्ये सेम। आणि ह्या पण ऍक्च्युअली गावरानच आहे, फक्त ऑस्ट्रेलिया मधला गावरान आहे? हो, ऑस्ट्रेलिया मधलं गावरान आहे। प्रत्येक जे गावरान आहे ते जे ते लोकल एरियातली ती ब्रीड राहते समजा। बरोबर। तसं हे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ऑस्ट्रेलिया मधली ब्रीड आहे समजा। आता ह्याच्यापैकी हे सगळी तुम्ही अंडी कलेक्ट करता, त्याच्यामध्ये किती टक्के अंडी मधून पिल्ल निघतात? आपण ज्यावेळेस अंडे कलेक्शन करतो, अंडे कलेक्शन केल्यानंतर कोल्ड रूमला आपले सेम डे
कलेक्शन केल्यानंतर हा. जातात. त्यानंतर आपण त्याला सेटिंग करतो. तर सेटिंग केल्यानंतर एक 85 ते 90% पर्यंत आपल्याला हॅचेबिलिटी भेटते. ओके, आता ह्याच्यामध्ये असं 85% हॅचेबिलिटीसाठी याच्यामध्ये किती नर किती मादी असतात? आपण 12% नर वापरला जातो. ओके, म्हणजे 100 100 ला 12. असतील तर 12 नर त्याला आपली वापरले जातात. ओके, आता ह्याच्यामध्ये नर मादी जवळजवळ सारखे, फक्त नराला तुरा आहे ना, हा हो, नर आहे, नर हा जो तुरा आहे. आहे तो असा मोठा व त्याला तुरा आहे. हो, आणि मादी ही अशी मादी समजा. हो. हिला तुरा नाहीये, खालीच फक्त याच्या हे आहे. पक्षाला जो ब्लॅक एस्ट्रोनॉप आहे त्याला शायनिंग एकदम जास्त असते. हो. पक्षाला तुम्ही बघू शकता की पूर्ण पक्षाला चमक आहे. चमक खूप छान आहे. हो. आणि यांना कटिंग साठी पण मिळतो का, रेट मिळतो का नंतर? नाही, कटिंग साठी सध्या तर नाही विकला जाते. हा. पूर्ण हा पक्षी आणण्यासाठीच विकला जातो. नाही, पण जेव्हा रिटायर होतात पक्षी हा, तेव्हा रिटायर झाल्यानंतर कटिंग साठी पण हा विकला जातो. जाऊ शकतो. हो. 24 तास एसी वाली रूम, 2 एसी. हे काय आहे? हे आपण अंड्यांसाठी कोल्ड स्टोरेज केलेलं आहे. ओके. हा, जेणेकरून की आपले अंडे फ्रेश राहिले पाहिजे व हॅचेबिलिटी चांगली आली पाहिजे यासाठी आपण हे कोल्ड रूम ठेवलेलं आहे. याचं टेम्परेचर एक 18 ला आपण मेंटेन केलेलं असतं. ओके. 24 तास याला 18 डिग्रीला आपण मेंटेन केलेलं असतं. मग ही आता तुमच्या हंडी उचलणं चालू आहे, पाहिलं हो, मी. आता हे सकाळचा टाइम आहे. सकाळचं कलेक्शन आपण तुम्ही बघू शकता. सकाळचं कलेक्शन हे आलेलं आहे. संध्याकाळपर्यंत रूम आपली गच्च भरल्या जाते. गच्च भरलं जाते. ओके. जेव्हा पाळतील तेव्हा त्यांना असं तूस टाकणं महत्वाचं आहे का? हो, तूस तर खाली लागणार. हा तुसाचा पूर्ण बेड केलेला असतो हा. की जेणेकरून पक्षाला खाली साफ राहिलं पाहिजे. हे तूस जे आहे हे वल्ल झालं नाही पाहिजे, पूर्ण सुक्क तूस राहिलं पाहिजे. ओके, हे किती दिवसात बदललं जातं? हे पक्षी गेल्यानंतरच आपण बदलतो. जो पक्षी एकदा टाकला, पक्षी गेल्यानंतर आपण हे पूर्ण चेंज करतो. साफसफाई केल्यानंतर परत आपण दुसरा पक्षी टाकतो. ओके, आता हे फीडर जे आहेत त्यांची उंची खाली जास्त कमी जास्त करता येते हो, ना? कमी जास्त करता येते. हे जी आपण फिडरची उंची ठेवलेली आहे ती पक्ष्यांच्या मानेच्या लेवलला ठेवली, म्हणजे पाठीच्या लेवलला ठेवलेली आहे. जेणेकरून पक्षी तो फीड सांडवलं पण नाही पाहिजे व त्याला खाता पण आलं पाहिजे. ओके. आणि औषधं देताना या पाण्यातच टाकून द्या तुम्ही? हो, मेडिसिन देताना आपण आता समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यांना आपल्याला व्हिटॅमिन सी, मिनरल्स वगैरे द्यायचे असले तर आपण वरच्या टाकीमध्येच टाकून त्यांना दिले जातात. म्हणजे या छतावर टाकी आहे का प्रत्येक शेडच्या? हा, प्रत्येक शेडच्या वरती टाकी राहते. त्या टाकीद्वारे आपण यांना मेडिसिन दिले जाते. ओके, ही अशी अंडी दिलेली आहेत. हो, हे अंडे आता पक्ष्यांनी दिलेले आहेत. ओके. हे तूस तुम्ही साठवून ठेवता? हो, हे तूस असते साठवून. ओके. फीड आहे, फीड आपण विकतचं घेतो ना पूर्ण? हो, फीड आपण कंपनीचं घेतो व हे पक्षाला समजा दिलं जातं. ओके. किती एकर आहे, किती शेड आहेत? आता त्या टोकापासून अगदी त्या टोकापर्यंत नुसत्या शेडच आहेत? हो, हे पूर्ण आपलं 5 एकरचं क्षेत्र आहे. हा. आणि हे पूर्ण आपलं फार्म आणि हॅचरीसाठी पूर्ण आपण गुंतवलेलं. ओके. आता प्रत्येक शेड मध्ये किती पक्षी आहेत? एका शेड मध्ये आपले 2000 पर्यंत पक्षी आहेत समजा. ओके. आणि अशा आता किती शेड आहेत? आता सध्या तर याच्यामध्ये काही पक्षी अंड्यावर चालू असतो, काही ग्रोईंगला असतो, अशा प्रकारे आहे. आता इकडे समजा इकडे 7 शेड आहेत, इकडे पण 7 शेड आहेत आणि इकडे 6 शेड आहेत. ओके. आता तुमचे पक्षी सोडून तुम्ही इतर शेतकऱ्यांकडून पण माल घेता ना? हो, नाही शेतकऱ्याकडनं आपण म्हणजे घेत नाही डायरेक्ट नाही, पण कॉन्ट्रॅक्ट? नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण ते कॉन्ट्रॅक्टचं असं आहे की आपण शेतकऱ्यांना पिल्ल पुरवले जातात, त्यांना आपण खाद्य पुरवले जातं, टेक्निकल सपोर्ट पूर्ण दिलेला असतो. आपल्या डॉक्टरांची व्हिजिट त्या फार्मला होती, त्यांना मार्गदर्शन पूर्ण आपलं असतं व त्यांचा आपण पक्षी परत सेल करून त्यांना दिला जातो. ओके. म्हणजे सगळं तुमचं, म्हणजे शेड शेतकऱ्याची आणि पिल्ल तुमची, खाद्य तुमचं, डॉक्टर तुमचं, सगळं तुमचं? हो हो. आणि मग शेतकऱ्याला काय मिळतं ह्याच्यातून? आता याच्यामध्ये आपल्याकडे 2 प्रकार शेतकरी आहेत. काही 50% वर आहेत, म्हणजे जो लॉस प्रॉफिट आहे तो 50% रेशिओ आहे. आणि काही जण जे आहेत ते किलो प्रमाणे, म्हणजे त्यांना आपण ग्रोईंग चार्जेस द्यायचा एक 12 रुपये किलो प्रमाणे. ओके. मग साधारण 1 दिवसापासून 100 दिवसापर्यंत असे वेगवेगळे पक्षी आपण विकतो? हो हो हो. तर ते म्हणजे लहान पक्ष्यांचा रेट कसा असतो? आणि सध्या 1 दिवसांच्या पक्षाचा रेट एक सध्या 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान मध्ये. फक्त 20-22 रुपयाला पिल्लू? हा, 1 दिवसाचा. ओके. आणि समजा 70 दिवसाचा किंवा मोठे पक्षी घ्यायचे असेल तर ते किलोनी? हा, किलोनी. ओके. मग त्या वेगळ्या पक्षाचं वेगवेगळ्या पक्ष्यांचं वेगवेगळं. आणि पिल्लांचा रेट हा आपण प्रत्येक आठवड्याला चेंज केला जातो. ओके. मग तुम्ही शेतकरी येतील तेव्हा जो रेट असेल तो? हा, ज्या वेळेस जसा रेट असेल त्या रेटने आपण प्रत्येक सेल करतो. ओके. आणि ह्याच्यात तुम्ही वॅक्सिनेशन करून देता का? हो, पहिल्या दिवशीचं जे आहे डे ओल्डला आपण एक वॅक्सिन पक्ष्यांना करून दिला जातो. ओके. आणि 70 आणि 100 दिवसाचे असतील तर?
70 आणि 100 दिवसाचे असतील तर तो पण आपण व्हॅक्सिनेशन प्रमाणे पूर्ण केलेलं असतं त्यामुळे शेतकऱ्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता शेतकरी म्हणजे जो फार्मर आहे 5,000 पक्षाचा 10,000 पक्षाचे जे फार्म आहेत तर तो आपल्याकडनं 1 दिवसाचा पक्षी घेतो. पण असे काही मोजके शेतकरी असतात कोणाला 200-500 पिल्ल किंवा मोठा पक्षी पाहिजे असतो तर त्यांना पण आपण तो शेतकऱ्यांना अंड्यासाठी पुरवला जातो समजा. ओके. आता अंडी कलेक्ट केलीत मग पुढे काय होतं? अंडे कलेक्शन केल्यानंतर ते साफ केले जातात. साफ केल्यानंतर त्याला सॅनिटायझर केलं जातं. सॅनिटायझर केल्यानंतर ते कोल्ड रूमला ठेवले जातात. कोल्ड रूमला ठेवल्यानंतर ते आपण हॅचिंग मध्ये शिफ्ट करतो. आता हॅचिंग बघता येईल का? हो चालतं, मी तुम्हाला दाखवतो. हा सगळा तुमचा हॅचरी सेटअप आहे का? हो हॅचिंग सेटअप. ओके. हे काय असतं? हे आपले इन्क्युबेटर मशीन आहे ओके. पूर्ण. हा आपला त्या तिथनं तर ह्या इथपर्यंत आपलं सगळं इन्क्युबेटर सेक्शन आहे. ओके. त्यानंतर आपण पलीकडे जर गेलं तर आपला हॅचर सेक्शन येतो. हा उघडून बघता येतो? हा उघडून पाहता. ओके. तर अंडी ह्याच्यामध्ये किती अंडी मारतात? त्याच्यामध्ये अंडी आपले एक मशीन मध्ये 15,500 अंडी बसतात. ओके. 15,500. 15,500. ओके. असे तुमच्याकडे किती आहे टोटल? 28 मशीन आहेत सगळ्या. 28 मशीन आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे वाकडं झालंय त्याच्यामध्ये अंडी गोल गोल फिरतात का? म्हणजे एका बाजूला रोटेट हे होतात? जे टर्न जे आहेत ते याला टर्निंग पॉइंट म्हणतात. ओके. आपण ज्यावेळेस कोंबडी लहान असताना ज्यावेळेस कोंबडी अंडे घोळती त्याला आपण ते आपल्या भाषेमध्ये अंडे घोळणं म्हणतो. हो. मेकॅनिकल आणि सायंटिफिकल लँग्वेज मध्ये त्याला टर्निंग बोललं जातं. ओके. तर हे अंडे ज्यावेळेस असे तिरके झाले दिसतात त्याने टर्न केलेलं आहे मशीन. एका साईडला नंतर दुसऱ्या साईडला. नंतर दुसऱ्या हाफ राऊंड होणार. तर साधारण किती दिवस अंडी याच्यात अशी असतात? आता ह्याच्यामध्ये डे 1 to 18 पर्यंत राहणार. 1 ते 18 दिवस. 1 ते 18. आणि नंतर मग दुसऱ्या मशीन मध्ये 18 ट्रान्सफर ते होतात. 21 ते आपल्याला पुढच्या मशीन मध्ये दाखवतो. ओके. आता हे रोटेट होत आहेत ना? हा आता रोटेट होत आता टर्निंग चालू आहे त्याची. ओके. 15,000 अंडी एका मशीन मध्ये 15,500 अंडी. 15,500 अंडी आता गोल फिरतायत. त्याच्या मार्किंग काय टाकलेलं आहे नंबर? हे ज्या 18 दिवस आपण ठेवतो हा. 18 दिवसानंतर आपल्याला किती तारखेला ट्रान्सफर करायचे ह्याच्यावर. ओके. ओके. म्हणजे सगळे अंडी एकाच दिवशी टाकलेले असतात? नाही. आपण 56 ट्रे म्हणजे 5,500 अंडी एक टाइम लोड करतो. ओके. 5,000 असे करून आपण 3 टाइम लोड करतो आपण मशीन. ओके. आणि 5,000 एका दिवसात कलेक्ट होतात? 5,656 अंडी एक टाइमला टाकतो. आज 5,656 टाकले तर उद्याच्याला आपण 2 दिवस सोडून 3 दिवसांनी परत 5,656 टाकू शकतो. असे आपण त्याचे 3 वेळेस टाकू शकतो. ओके. त्याच्या आपण ह्या 3 वेळेस डेट चेंज येणार आहेत. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना आपण कोणते अंडे 5,000 टाकलेले आहेत त्याच्यानंतर त्याचे 5,656 कोणते येतं त्या तारखेला ते 3 दिवसाच्या फरकाने ट्रान्सफर होत चालणार त्याचे. ओके. मग ते G3 लिहिलंय ते त्याचा अर्थ कोडिंग नंबर आहे. कोडिंग नंबर आहे. बॅच वाईज कोडिंग नंबर आहे. आपला जो ब्रीडर फार्म आहे ती तिसरी बॅच आहे. हा ओके. हा ब्रीडरचा आणि हा आपल्याकडे टोटल आपल्याकडे निघतात कावेरी, सोनाली, डीपी क्रॉस आणि ब्लॅक ऍस्ट्रोलॅब. हे आपल्या प्रत्येकाच्या एज वाईज आपण ब्रीडर फ्लॉक बनवलेले आहेत. ब्रीडर फ्लॉक बनवले त्या फ्लॉकला आपण एक कोडिंग दिलेली आहे. म्हणजे पर्टिक्युलर आपण ज्यावेळेस पक्षी मार्केटमध्ये सप्लाय देतोय तर त्यावेळेस समोरच्या पार्टीला आपल्याला एकाच एजचा आणि मदर फादर जे आहेत त्यांचे पॅरेंट स्टॉक तो एकाच फ्लॉकचा येणार त्यांना. म्हणजे असं अर्धे त्या फ्लॉकचे अर्धे ह्या फ्लॉकचे जेनेटिकल चेंजेस असे काही मिळत नाही. त्याच्यामुळे आपण पूर्ण बॅचेसला कोड टाकून ठेवतो. ओके. आताचे जे कोंबडी फार्म्स हॅचिंग फार्म आहेत ऍक्च्युली हॅचिंग सेटअप करतच नाहीत, इकडून तिकडून करून घेतात आणि त्यामध्ये मिक्स पक्षी देतात. याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतं ना? कारण की आपण पूर्ण कोडिंग टाकून जे सेपरेट पक्षी येते कावेरीचे असतील तर कावेरीचे सेपरेट पक्षी येणार, सोनालीचे असतील तर सोनालीचे सेपरेट येणार आहेत, ब्लॅक ऍस्ट्रोलॉप असेल तर ब्लॅक ऍस्ट्रोलॉपचे सेपरेट पक्षी येणार आहेत. कारण की आपण ज्यावेळेस पक्षीचे अंडे गोळा करायलापासून पक्षी निघेपर्यंत त्याला पूर्ण कोडिंग फॉलोअप घेतलेली जाते. ओके. त्यामुळे आता हे काय ज्यावेळेस आपण 17-18 दिवस ठेवतो पक्षी आपलं अंडे ते झाले इन्क्युबेटर मशीन अगोदर दाखवलं. आता हे आपलं हॅचर मशीन. हो ह्याच्यामध्ये ट्रे आहेत. त्याच्यामध्ये ट्रे आहेत आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होण्यासाठी टाइम आहे थोडा. ओके. ते आता याचं ज्यावेळेस टेम्परेचर पूर्ण कम्प्लीट होतंय त्यावेळेस ते ट्रान्सफरच्या टायमिंगला इकडे येणार आहे. आता आपलं सगळं पुल आउट होऊन गेलेलं आहे आणि एक आज 5 वाजता जे आपलं ट्रान्सफर आहे ते 17 दिवसाच्या नंतर 18 दिवसाच्या नंतर ट्रान्सफर करतो त्या अगोदर आपण 2 तास मशीन 2 ते 3 घंटे आपण मशीन चालू करतो. म्हणजे जेणेकरून जे आपण जे वॉशिंग केलेले ट्रे आहेत
त्याच्यामधलं जे मॉइश्चर, त्याच्यामधला जो बॅक्टेरिया आहे तो डिसइन्फेक्टन करून आपण ते 3 ते 4 घंटे ठेवतो, म्हणजे जेणेकरून आपले जे चिक्स पुढे येणार आहेत, हा अंडे पुढे येणार आहेत, ते पूर्ण बायोसिक्युरिटी मेंटेन केलेले राहणार. ओके. त्याच्यामध्ये आपले चिक्सला डेवलला कोणते इन्फेक्शन नसणार. हा. याची आपण काळजी घेतली जाते. आणि ट्रेस सुद्धा सगळे मी आता बाहेर तुमची धुण्याची प्रोसेस चालू आहे, tray क्लीन washing करून फॉर्मॅलिन वगैरे पण मारलं जातं. फॉर्मलिन आणि ॲक्वामॅक्स म्हणून मेडिसिन भेटतं. ओके. तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ॲक्वामॅक्सचा स्प्रे करतोय तर त्यावेळेस आपला बॅक्टेरिया जवळपास 90% कमी होतो. त्याच्यानंतर आपण परत फॉर्मलिनचा स्प्रे करतोय. ओके. त्याच्यानंतर आपण परत B904 आहे, कोर्सोलिन TH आहेत. ज्यावेळेस हे मशीन आता मी तुम्हाला दाखवलं खोलून, हा. त्यात आता याच्यामध्ये B904 आणि कोर्सोलिन TH स्प्रे करून ठेवलेलं आहे. बंद केलेले ओके होते. ओके ओके. आता आपल्याला पाहायचं होतं त्याच्याकरता आपण हे मशीन परत आपण क्लोज केली, याच्यानंतर परत त्याचा स्प्रे होणार याच्यामध्ये ओके. आणि त्याच्यानंतर परत ते ट्रान्सफर होणार. ओके ओके. ही 1 दिवसाची आहेत का? हे 1 दिवसाची पक्षी. ओके. आता शेतकऱ्याला जातात तेव्हा कशा प्रकारचं पॅकिंग होतं याच्यामध्ये? याच्यामध्ये आपल्याला बॉक्स पॅकिंग येते. हा. त्याच्यामध्ये जर लांबचं ट्रान्सपोर्ट असेल तर आपण 80 बर्ड्स पॅकिंग करतो. ओके जर नियर बाय ट्रान्सपोर्ट असेल तर 102 पॅकिंग करतो. ओके. आणि शेतकऱ्यांनी आणि फोनवर ज्यावेळेस पक्षी ज्यावेळेस समर सीझन मध्ये ट्रान्सपोर्ट होतोय हा. तर त्यावेळेस त्याला आपण फिडिंग केली जाते इथं टरबूज, कलिंगड वगैरे ओके. जे काय ज्या सीझन मध्ये अवेलेबल असेल हो. त्यावेळेस आपण त्याला ते देतात, जास्त देतात. लॉंग रूटचं जर ट्रान्सपोर्ट असेल तर त्यावेळेस करतो आपण. ओके. आणि जर नियर बाय ट्रान्सपोर्ट असेल तरी पण आपण त्याला देतोच. कारण की काय होतं की ट्रान्सपोर्ट मध्ये जो पक्षी आता हा. हा जो आहे आता पूर्ण हेल्दी आहे. हो त्याचे पाय पाहतो मी, पाय पण पूर्ण एकदम हो फ्रेश आहेत. हो. आता जो पक्षी याला जर टरबूज वगैरे कलिंगड वगैरे नाही दिलं तर पाण्याची वॉटर लेवल त्यांची कमी होणार. आता उन्हाळ्याचे दिवस चालू हो. डिहायड्रेट होऊन. डिहायड्रेट होणार. पक्षी तिथपर्यंत जाऊस तर डिहायड्रेट झाल्या त्यानंतर इम्युनिटी त्याची पूर्ण ब्रेकडाऊन होणार त्याच्यात. ओके. मग तुम्ही त्याची काळजी घेऊन सगळं करतात. हा. थँक्यू तुमच्या पूर्ण फार्मची टूर दिल्याबद्दल. शेवटचे काही प्रश्न आहेत. साधारण तुमचा आता वार्षिक उलाढाल किती आहे याच्यात? आता सध्या आपण वीकली चिक्स बनवतोय. हा. आपल्या वीकली 3 ते 4 ह्याच असतात. ओके. त्याच्यामध्ये आपण एका वीक मध्ये एक साधारण 1.5 लाख पर्यंत पक्षी बनवतोय. 1.5 लाख. हा. आणि आपलं पूर्ण हा जो पक्ष आहे आपलं काही त्याच्यातला जवळपास 30 ते 35% आपलं इंटिग्रेशन फार्मला जातं. रिमेनिंग पक्ष आपण सेलिंगला देतो. आता ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट किती झाली होती साधारण? हा टोटल एवढा मोठा इन्क्युबेशन सेटअप मी पाहिलेलं नाही. लोक दुसरीकडून इन्क्युबेट करून घेतात. तुमचं सेट इन्क्युबेटर, हॅचर हे सगळा सेटअप आणि परफेक्ट मॅनेजमेंट आहे. साधारण सगळी इन्व्हेस्टमेंट आपली 3 ते 4 CR पर्यंत. 3 ते 4 कोटी. ओके. वडिलांनी रवलेलं बीज म्हणजे 200 कोंबड्यांपासून सुरू झालेलं तुम्ही आज या स्टेजला नेलंय की तुम्ही 1.5 लाख पक्षी आठवड्याला हे करताय. प्लस तुमचा एवढा मोठा हॅचिंग फार्म आहे आणि शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट करताय. तर शेतकऱ्यांनी जर तुम्हाला अप्रोच व्हायचं असेल पक्षी विकत घ्यायला किंवा कॉन्ट्रॅक्टला किंवा कशालाही तर कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा तेवढं फक्त सांगा आणि आपण इथे थांबूया. चालतंय. आपले 2 नंबर आहेत 97 67 87 55 02 88 30 11 41 54. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.